हातभट्टी दारू विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यामध्ये हातभट्टी दारू विरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत भरारी पथकाने दिनांक 2 व 3 ऑक्टोबर रोजी 2 मोठे छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळते आहे। धारवाडा तालुका तिवसा या शिवारामध्ये 2 ऑक्टोबर रोजी वर्धा नदीकाठी हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकण्यात आला आणि या छाप्यात जितेश राठोड व 39 या आरोपीकडून तब्बल 292 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि 3280 किलो मोह सडवा असा एकूण 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। भरारी पथकाने मोजरी शिवारात आड नदीकाठी कारवाई केली आहे। यात भीमराव खाटसारे राहणार मोजरी, राजेंद्र मुंडे वय 55 राहणार अनकवाडी यांच्याकडून 57 लिटर हातभट्टी दारू आणि 2725 किलो मोहा सडवा जप्त केलाय। याची किंमत 72,000 रुपये आहे। या दोन्ही कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2,26,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यातील आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1941 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे प्रभारी निरीक्षक SP वायाड हे प्रभावी निरीक्षक SP वायाड, प्रभारी दुय्यम निरीक्षक आकाश जाधव यांच्या नेतृत्वात पार पडली। या कारवाईत जवान SS पेंढारकर, RP मोकळकर, PR भोरे, KM मातकर, महिला जवान VB पारखी, DD मानकर यांचाही सहभाग आहे।